मुंबईतील पवई स्टुडिओमध्ये 17 मुलांना ओलीस ठेवणाऱ्या आणि पोलीस चकमकीत ठार झालेल्या रोहित आर्य याच्या पार्थिवावर पुण्यात वैकुंठ स्मशानभूमी इथं अंत्यसंस्कार करण्यात आले। रोहित आर्य हा मूळचा पुण्याचा रहिवासी होता, त्यामुळे त्याचे पार्थिव अंत्यसंस्कारासाठी त्याच्या मूळ गावी आणण्यात आलं। धक्कादायक घटनेनं राज्यासह देशभरात मोठी खळबळ उडावली होती। मुंबईतील पवई इथं 17 मुलांना तसंच आणखी 2 ते 3 जणांना त्यानं ओलीस ठेवल्याच्या घटनेनंतर पोलिसांच्या चकमकीत ठार झाल्यानंतर रोहित आर्य याच्या पार्थिवावर पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीमध्ये हे अंत्यसंस्कार करण्यात आले। यावेळेस कोणत्याही प्रकारची धार्मिक विधी करण्यात आली नाही अशी बातमी मिळते। विद्युत दाहिनीमध्ये मध्यरात्री 2:20 अंत्यविधी पार पडला। यावेळेस त्याची पत्नी, मुलगा आणि काही मोजकेच लोक तिथे उपस्थित होते असंही सांगण्यात आलं।